फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे तीस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. या ठिकाणी समर्थांनी सर्व साधकांना एक उपदेश असा केलाय की तूच तुला शोध. प्रत्येकाला थोडीशी ही कला साधली पाहिजे. ती म्हणजे आपण आपल्या शरीरातून थोडा वेळ बाहेर पडून समोरच्या बाजूनी आपल्याकडे पाहावं आणि मग आपणच आपल्याला शोधावं. ही अवस्था साधारणतः आपल्या योग साधनेमध्ये नेहमी शिकवली जाते की एका विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला ती योग साधना करण्यासाठी बसायचं आहे, प्राणायामासाठी बसायचं आहे किंवा काय ते तुम्ही अनुलोम विलोम करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला असं बसायचं आहे. तुमची मान अशी ताठ असली पाहिजे, डोकं कंबर अशी सगळ्या एकरेषेत कशी असली पाहिजे वगैरे वगैरे. आणि अशा वेळेला ते गुरुजी कित्येक वेळेला सांगतात की ही क्रिया तुम्ही करत असताना तुमचे डोळे मिटून तुम्ही तुमच्या भ्रूमध्यावरती लक्ष केंद्रित करा, यात संशय नाही. पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा थोडं बाहेर जाऊन तुम्ही खरंच तसे बसलेले आहात का याचा तुम्हीच तुमचा शोध करा. किती वेळ 50 लोकांचा एकत्र वर्ग चालवणारा शिक्षक प्रत्येकाला किती वेळ सांगत बसेल, आता कंबर तुझी वाकली बरं का, ताटकर परत, असं नाही सांगता येणार ना. तूच शोधवणी पाहे. आपणच आपल्याकडे थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. का? कारण क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या स्वतःच्या चरित्रातनं हा प्रचंड मोठा आदर्श आपल्याला घालून दिलाय. कारण समर्थ रामदास स्वामींच्या बालपणीच्या काळामध्ये त्यांनी सातत्याने अनेक वेळेला लोकांचं हे बडबडणं ऐकलंय, प्रचंड ऐकलंय. अगदी चव्हाट्यावरच्या आंब्याच्या झाडाखाली बसून सुपारी कात्रत सुद्धा अनेक गप्पा लोकांच्या ऐकल्यात, अनेक ठिकाणची मंदिरामधली प्रवचनं ऐकली आहेत, अनेक ठिकाणची पारावरची व्याख्यानं ऐकली आहेत. सातत्याने व्याख्यानाचा प्रवचनाचा विषय एकच, आता समाजाने कसं बलशाली झालं पाहिजे, आता कसं सज्जनांनी संघटित झालं पाहिजे. आपल्यावर फार अत्याचार चाललेले आहेत, आपल्या अत्याचाराला आता सीमाच नाही अशी अवस्था आलेली आहे. अहो, आपल्याकडची मुलं काय आता धार्मिक क्रिया करत नाहीत, पूजा नाही, पाठ नाही, व्यायाम नाही, काही नाही. काय आपल्या समाजाचं चाललंय वगैरे 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 वगैरे. पण दुर्दैवाने समर्थाने स्वच्छपणे हे पाहिलं की असं बोलणारी माणसं स्वतः किती काय साधना करतात, स्वतः काय व्यायाम करतात, स्वतः संघटन उभं करण्यासाठी काय प्रयत्न करतात. काही नाही, आपलं इकडचं प्रवचन झालं की तिकडं प्रवचन, तिकडचं व्याख्यान झालं की तिकडचं व्याख्यान, पारावरच्या सुपारी कातरण्यापलीकडे याच्यात काही कातरलं जात नाही. म्हणून समर्थांनी हेतुपुरस्सर टाकळीमध्ये आपलं तपाचरण चाललेलं असताना समाज बलशाली झाला पाहिजे ना. मग समाज म्हणजे आहे कोण? माझ्यापासून मी सुरुवात केली पाहिजे. स्वतः एक सूर्यनमस्कार वाढवता 1200 सूर्यनमस्कारापर्यंत आपली मजल केली तयार. असा पिळदार देह तयार केला आणि समर्थाने दाखवून दिलं की असं आपल्यातलं आपण भीमरूप जर दाखवलं तर मग आपोआप सगळे दोष आणि सगळे शत्रू पळून जातात. प्रचंड अस्मानी सुलतानीच्या काळामध्ये हाती कोणतंही शस्त्र न घेता समर्थांनी हिमालयाच्या टोकापासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करून ते परत महाराष्ट्रात परत आलेत, कोणताही घातपात न होता. त्यांचा घातपात करण्याची इच्छा काय कोणाची होत नव्हती असं आहे काय? पण नाही, अलीकडं काय म्हणतात त्याला, ब्लॅक कॅट कमांडोसारखी तब्येत कमावली होती. तुम्ही व्यायाम केला पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, समाजाने हे केलं. सुरुवात माझ्यापासून, मी ते केलं पाहिजे. अहो, काय मुलं अलीकडं हे पूजा बाकीच्यांची गडबड नको, आपली मुलं करतात का? तू तुझ्या मुलाला सांग आठवड्यातनं एक दिवस पूजा कर, तुझ्या मुलीला सांग आठवड्यातनं एक दिवस पूजा कर, तुझ्या पत्नीला सांग आठवड्यातनं एक दिवस पूजा कर म्हणून. आपल्या घरामध्ये सुरू करा ना. बाकीच्यांच्याशी चर्चा कशाला?
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. आज आपल्या कुठल्याही घरामध्ये गेलं तर कोणी असं सांगतं का, आज आज माझी पूजा आहे, जरा बघा बरं देवघरात काय छान मांडली आहे का नाही मी वगैरे म्हणून. काही नाही, कोणातरी एका म्हातारीच्या अंगावरती दिलेलं असतं, तो आपला जमेल तसा पूजा अर्चा करत असतो. कशासाठी? आणि म्हणून समर्थ म्हणतात, हे फुकटचं बोलत बसायला काय खर्च आहे हो. बडबड करत बसायची, आणि काय बोलणाराही तेवढाच शहाणा, ऐकणाराही तेवढाच शहाणा. या दोघांमध्ये काय फरक पडणार? दोघं शहाणे एकत्र आल्यावर काय होतं ते अनेक वेळेला आपण पाहिलंय. एक आमच्याकडे मजा झाली बरं का. एक आमच्याकडचे अतिशहाणे ते डॉक्टरकडे गेले, आणि डॉक्टरांनी ते तपासणी वगैरे केली, तर डॉक्टरही त्यापेक्षा शहाणा. त्यांनी ते औषध वगैरे लिहून दिलं. यांनी ती बाटली आणली आणि सहज विचारलं, डॉक्टर साहेब ही औषध कसं घ्यायचं आहे? डॉक्टरांनी पण त्याच्या अतिशहाणेपणाकडे बघून, कारण त्याच्या तपासणीच्या वेळेला तो 50 वेळा मध्ये इंटरप्ट करत होता, हे मला माहिती आहे, ते मला माहिती आहे वगैरे. डॉक्टर म्हणले, जे त्या बाटलीवर लिहिलं आहे ना त्याप्रमाणे करायचं. आणि नेमकं बाटलीवर सगळ्यात ठळक अक्षरात एकच लिहिलं होतं, बूच घट्ट झाक ठेवा. या पठ्ठ्याने 15 दिवस औषधच नाही घेतलं. 15 दिवसांनी तीच बाटली आणून समोरच्या टेबलवर आपटली आणि म्हणतो, डॉक्टर ही काही पद्धत झाली माणसाला औषध देण्याची, काही प्रकृतीमध्ये फरकच पडत नाही. ते म्हणले, औषध घेतलं का नाही? हे काय घेतलं आहे? अहो घेतलं आहे का म्हणजे विकत घेतलं आहे का असं नाही विचारलं. ते प्यायलत का नाही? तुम्ही काय म्हटलात डॉक्टर, ह्या बाटलीवर लिहिलं आहे त्याप्रमाणे वागायचं आहे. म्हणजे काय? याच्यावर लिहिलं आहे असं की बाटलीचे बूच घट्ट ठेवा. हलवलंच नाही मी, घट्टच ठेवलं आहे. या अतिशहाण्यांना काय कराल मला सांगा. हे असे अतिशहाणे एकमेकाला त्रास देऊ लागले की फुकटचं बडबड करत राहणं यांनी अहंकार अंगामध्ये साठतो. आणि म्हणून हा अहंकार साठू नये यासाठी समर्थांनी हा उपाय सांगितला आहे. तुझं बोलणं ठीक आहे, छान आहे, बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. आता अधूनमधून का होईना तू तुझ्या शरीरा पलीकडे जा, समोर न उभा राहा आणि बघ आपल्या बोलण्याप्रमाणे आपलं काय चालू आहे, आपल्या बोलण्याप्रमाणे आपली काय साधना चालू आहे, आपल्या बोलण्याप्रमाणे आपली काय वर्तणूक चालू आहे. आणि या गोष्टी जर आपण नीटपणे पाहिल्या तर मात्र एक समाजातला आदर्श म्हणून तुझ्याकडे पाहिलं जाईल. असा आदर्श आपल्या प्रत्येक साधकांनी व्हावं, असा आदर्श आपल्या प्रत्येक रामदासांनी व्हावं, भगवत भक्तांनी व्हावं, या इच्छेनं समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी आपल्याला क्रियेवीण वाचाळता असेल त्याला थांबवायला सांगतायत. अहो माझी मुलं व्यायाम करत नाही, तू करतोस का? त्याला दिसेल असे 5 सूर्यनमस्कार तू घाल, हळूहळू तो घालायला लागेल. अहो मुलं धोतर नेसत नाही, तू गणपतीच्या पूजेच्या वेळेला तू धोतर नेस ना आधी, आपोआप त्याला वाटेल की त्यावेळेला आपण धोतर नेसावं. अहो पोरं गंध लावत नाही, तू गंध लाव ना आधी. ज्यायोगे एक आदर्श असा दिसला पाहिजे, अरे वा 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 वा, भगवत भक्तासारखं छान कसं वागावं, तर यांच्यासारखं बरं असा साधकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा आणि स्वतःच तपासावं. दुसऱ्या कोणी तपासायची काय गरज आहे? अशी स्वतःलाच एका शिक्षकाची किंवा परीक्षकाची भूमिका समर्थांनी या श्लोकामध्ये साधकांना दिली आहे. लक्षात ठेवायचा असता श्लोक, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.